नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बोटनेकचं ब्लाउजचं पेपर कटिंग करणार आहोत। म्हणजेच बोटनेकसाठी आपल्याला शोल्डर, मुंडा आणि गळा रुंदी किती घ्यायची आहे ते बघणार आहोत। आपण आज हा व्हिडिओ रिक्वेस्टवरून करत आहोत। बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आलेली आहे की बोटनेकचं पेपर कटिंग दाखवा म्हणून। तर आपण आज बोटनेकचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग करणार आहोत। तर सर्वात आधी आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे। सर्वात आधी आपण उंची मोजून घेऊयात। आज आपण 36 साइजचं बोटनेकचं पेपर कटिंग करणार आहोत। मी ते तयार ब्लाउजची जी उंची आहे ती 14 इंच घेणार आहे। त्यात आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे। मी ते उंची 14 इंच घेणार आहे म्हणून 15 इंचची उंची घेत आहे। म्हणजेच उंचीमध्ये आपण 1 इंच वाढवून घेत आहोत। तुम्ही जर 15 इंच उंची घेत असाल तर आपल्याला 16 इंच उंची पेपरची घ्यायची आहे। 1 इंच उंची आपली शिलाई मार्जिन मध्ये जात असते। म्हणजे जे आपण 1 इंच वाढवून घेत असतो ते आपल्या 1 इंच शिलाई मार्जिन मध्ये जातं। अर्धा इंच खाली फोल्ड करण्यामध्ये जातं आणि अर्धा इंच वरती आपण जेव्हा शोल्डर जॉईन करतो त्यात जातं। म्हणून आपण नेहमी पाठीमागच्या भागात 1 इंच उंची वाढवून घेत असतो। इथे माझं जे तयार ब्लाउज आहे ते 14 इंच उंचीचं होणार आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। 36 साइज साठी मी इथे शोल्डर घेणार आहे 7 इंच। बोटनेक साठी आपल्याला शोल्डर वाढवून घ्यायला लागतं। इथे आपण लाईन मारून घेऊयात। इथे आपण 7 इंच वरती टिक करून शोल्डरला लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण मुंडा मोजून घेऊयात। मुंडाही आपल्याला 7 इंच घ्यायचा असतो। बोटनेक साठी आपण शोल्डर 7 इंच आणि मुंडा 7 इंच घेत आहोत। आणि तुम्ही जर अंगावरून माप घेऊन शोल्डर टिक करत असाल तरीही चालतं। तुमचं अंगावरचं शोल्डर ज्या मापाचं असेल, म्हणजे बऱ्याच जणांचं 13 असतं, 14 असतं, तर आपल्याला तेच माप टाकायचं आहे। त्यात कमी किंवा जास्त काहीच करायचं नसतं। इथे मी 7 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 7 इंच आपण मुंडाची उंची घेतलेली आहे। आता आपण साईज मोजून घेऊयात। 36 साइजचं मी इथे पेपर कटिंग करणार आहे। तर 36 चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 36 चा चौथा भाग आहे 9 इंच। तर आपल्याला इथे 9 इंच वरती टिक करायची आहे। हे झालं 9 इंच। इथून 36 चा चौथा भाग, त्यात 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। इथून आपण 9 इंच मोजून घेतलेली ती घडी आहे आणि हे जे 1.5 इंच आहे ते शिलाई मार्जिन आहे। शिलाई मार्जिन मी नेहमी 1.5 इंच घेत असते। आता आपण कमर मोजून घेऊयात। बऱ्याच जणांचं 36 साइजचं कमर जे असतं ते 30 इंचही असतं किंवा 32ही असतं। तर आपण इथे 32 साइजचं कमर घेऊयात। 32 चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 32 चा चौथा भाग आहे 8 इंच। त्यात आपण अर्धा इंच जो पाठीमागे टक्स घेतो इथे ते अर्धा इंच आपण कमरेत वाढवून घेत असतो। तुम्ही कमरेचं माप तुमच्या ब्लाउजवरून किंवा बॉडीवरून घ्यायचं आहे आणि त्याचा चौथा भाग टाकायचा आहे। आणि प्लस आपल्याला अर्धा इंच इथे जो पाठीमागे टक्स येतो त्यासाठी आपण अर्धा इंच वाढवून घेत असतो। प्लस 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। इथून आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। 36 साइजचं जे कमरेचं भाग आहे, कमरेचं माप आहे, प्रत्येकाचं कमी जास्त येऊ शकतं। बऱ्याच जणांचं 30 देखील असतं। तर 30 चा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे। म्हणजेच तुमचं कमर जेवढं असेल तेवढा आपल्याला चौथा भाग कमरेत टाकायचा आहे। अर्धा इंच पाठीमागचा टक्स आणि हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। मी वरच्या साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। तर खाली मी 1.5 इंच घेतलेलं आहे कमरेत। तुम्ही जरी ते 1.25 किंवा 2 इंच घेत असाल तर आपल्याला इथेही 1.25 आणि 2 इंच घ्यायचं असतं। म्हणजेच आपण जेवढं इथं घेत असतो तेवढेच इंच आपल्याला इथे घ्यायचे असतात। हा आहे आपला पाठीमागचा भाग। आपण आज बोटनेक बघणार आहोत। तर बोटनेकसाठी आपण गळ्याची रुंदी मोजून घेऊयात। इथे आपल्याला 3.5, पावणे 4 तर 4 च्या दरम्यान गळ्याची रुंदी घ्यायची असते। मी ते 4 इंच घेत आहे। तुम्ही 3.5 इंच देखील घेऊ शकतात किंवा पावणे 4 घेऊ शकतात किंवा 4 देखील घेऊ शकतात। आता आपण गळ्याची उंची मोजून घेऊयात। मी तुम्हाला बोटनेक प्लस डिझाईन शिकवणार आहे। म्हणजेच बोटनेक प्लस डिझाईनचा गळा आपण कट करणार आहोत। इथे मी 3.5 इंचावरती टिक करून घेत आहे। गळ्याची जी उंची आहे ती 3.5 ते 4 इंचावरती आपल्याला टिक करायची असते। आपण 4 इंचावरती टिक करू तेव्हा आपला गळा 3.5 इंच येणार आहे। म्हणून मी इथे 4 इंचावरती टिक केलेला आहे। आणि तुम्हाला जर गळ्याची उंची 3 इंच हवी असेल तर तुम्ही 3.5 इंचावरती टिक करायचं आहे।
इथे मी जो गळा घेणार आहे तो 3.5 इंचाचा घेणार आहे, म्हणून अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. इथूनही 4 इंच मोजून घेऊयात. अगदी बरोबर असं 4 इंच येत आहे. गळ्याची रुंदी तुम्ही 3.5, पावणे 4, 4 इंच घेऊ शकता. ही जी रुंदी आहे तुम्ही 3.5, 4 इंच घेऊ शकतात. मी इथे 4 इंच घेतलेली आहे. इथेही आपण लाईन मारून घेऊयात. गळ्याच्या उंचीतही तुम्ही थोडीफार कमी किंवा जास्त करू शकता. 3 इंचाचा देखील तुम्ही गळा घेऊ शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 1.5 इंचावरती टिक करायचं आहे. बोटनेकसाठी आपण नेहमी हा जो कॉर्नर आहे, हा कोपरा आहे, तिथून आपण 1.5 इंचावरती टिक करत असतो. आता आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. आपल्याला बोटनेकसाठी पसरट असा आकार द्यायचा असतो, गोल बिलकुल नाही. मी इथे तुम्हाला सिंगल पेपर कट करून दाखवणार आहे. बघू शकता अगदी पसरट असा आकार मी इथे देत आहे. बोटनेकला आपल्याला केव्हाही असा खोल आकार द्यायचा नसतो, नाही तर पाठीमागून जो आपला भाग आहे बाहीचा किंवा आपला गळ्याचा तो ओढल्यासारखा होतो. म्हणून आपण इथून 1.5 इंच मोजूनच आकार देत असतो. तर आपल्याला आता पुढे मोजून डिझाईनसाठी टिक करायचं आहे. तुम्ही या पद्धतीने देखील बोटनेक करू शकतात, पण जर तुम्हाला बोटनेक प्लस डिझाईन हवी असेल तर या पद्धतीने आपण टिक करून घेऊयात. इथे आपण 4 इंच घेतलेला आहे, तर इथे आपण 2.5 इंच घेऊयात. 2.5, 3 तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकतात. इथूनही मी 3 इंच घेत आहे. आता आपण बॉक्स तयार करून घेऊया. तुम्हाला डीप डिझाईन हवी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकतात. बऱ्याच जणांना पाठीमागे डिझाईन ही छोटी हवी असते, तर त्यासाठी आपण ही टिक करत आहोत. आता आपण याचा सेंटर काढून घेऊया. हे जे आपण मोजून घेतलेलं आहे याचा सेंटर काढायचा आहे. 3 इंच, 3 चा निम्म होतो 1.5. इथे मी 1.5 इंचवरती टिक केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. ह्या आकाराची तुम्ही डिझाईन करू शकता. बघू शकता हा बोटनेक प्लस डिझाईनचा गळा या पद्धतीने तुम्ही करू शकतात. मी त्याचा आकार दिलेला आहे. तुम्ही गोल देऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलाही आकार देऊन डिझाईन करू शकतात. इथे हा झालाय आपला पाठीमागचा भाग. आता पाठीमागच्या भागावरती आपण टक्स पॉइंट काढून घेऊया. मी ते 4.5 इंचवरती टिक करत आहे. अर्धा इंच या साईडने, या साईडने आपल्याला 1/2 इंच आणि या साईडने 1/2 इंच असा आपला हा जो पाठीमागचा टक्स आहे तो अर्धा इंच ते 1.25 इंचाचा येत असतो. तुम्ही जर 1.25 इंचाचा टक्स घेत असाल तर इथे 1.25 इंच वाढवायचा आहे आणि अर्धा इंचाचा घेत असाल तर अर्धा इंच. उंचीलाही मी 4 इंच घेत आहे. हा झाला आपला पाठीमागचा टक्स. मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे. जो आपला बोटनेक आहे तो डिझाईनमध्ये कसा तुम्हाला तयार करता येईल. बऱ्याच जणांना बोटनेक हवा असतो, पण त्यात डिझाईन देखील हवी असते. तुम्ही बोटनेक या पद्धतीने काढून खाली कुठल्याही आकाराची डिझाईन करू शकतात. आता आपल्याला इथून टिक करून घ्यायचं आहे. इथे आपण 1 इंचवरती टिक करून आकार देऊन घेणार आहोत. इथे मी 1/2 इंचवरती टिक नाही करत आहे, कारण आपला हा बोटनेक आहे म्हणून 1/2 इंचवरती आपल्याला इथे टिक नाही करायची आहे. या पद्धतीने मी इथे आकार देऊन घेत आहे. आपल्या या मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. आपण नेहमी काय करतो, जो गळा घेतो डीप त्यासाठी आपल्याला या साईडने कमी करून घ्यायला लागतं. तर बोटनेकसाठी आपल्याला मुंड्याच्या साईडने 1/2 इंच कमी करून घ्यायचं असतं. आपण फक्त ही प्रोसेस, ही पद्धत फक्त बोटनेकसाठी किंवा छोट्या गळ्यासाठी ही यूज करत असतो. अगदी तुमचा 2 ते 3 इंचाचा किंवा बंद गळा असेल तर त्यासाठी आपल्याला ह्या साईडने 1/2 इंच कमी करायचं असतं. आणि तुमचा जर गळा डीप असेल किंवा मोठा असेल तर त्यासाठी आपण इकडून 1/2 इंच कमी करून घेत असतो. इथून आपण क्रॉस लाईन मारून घेऊयात. या पद्धतीने मी इथे 1/2 इंच मुंड्याच्या साईडने कमी करून घेतलेला आहे. इथे आपला पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. आता आपण याला कट करूयात.
मी तुम्हाला पुढचा भाग देखील कट करून दाखवणार आहे। मी याआधी 36 साईजचं कटोरीचा ब्लाऊजचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आपण मुंडा कट केलेला आहे। आता आपण बोटनेक कट करूयात। बोटनेकची रुंदी मी परत एकदा सांगते, आपल्याला 3च्या पुढूनच घ्यायची असते। 3 ते 4च्या दरम्यानच आपण ही रुंदी घेत असतो। मी ते 4 इंच घेतलेली आहे। तुम्ही 3 इंच, 3.5 इंच, 3.25 इंच देखील घेऊ शकता। इथे मी सेंटर काढून या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे। हा आकार देखील ब्लाऊज शिवून खूप छान आकार येतो। इथे आपला हा बोटनेकचा या पद्धतीने आकार आलेला आहे, बघू शकता तुम्ही। हा आपला बोटनेक आहे। बोटनेक प्लस आपला छोटासा डिझाइन, किंवा तुम्ही बोटनेक प्लस मटका सुद्धा घेऊ शकता, किंवा बोटनेक प्लस तुम्ही पानाचा आकार सुद्धा घेऊ शकता। तोही मी तुम्हाला टिक करून दाखवते। आता मी तुम्हाला दुसरा आकार देखील देऊन दाखवते। बोटनेक प्लस आपण पान आकार सुद्धा करू शकतो, किंवा बोटनेक प्लस तुम्ही मटका सुद्धा आकार करू शकतात। इथून आपण टिक करून घेतलेला आहे, तर मी तुम्हाला इथूनच करून दाखवते। या पद्धतीने तुम्ही पान आकारही घेऊ शकता। हा देखील आकार तुम्ही घेऊ शकता, किंवा मटका घेऊ शकता, किंवा या पद्धतीने देखील करून घेऊ शकता। आता आपला हा पाठीमागचा भाग टिक झालेला आहे। आता आपण पुढचा भाग टिक करून कट करणार आहोत। ते आपण एक पेपर घेतलेला आहे आणि हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे। आता आपण टिक करून घेऊयात। याच्यावरूनच आधी आपण टिक करून घेणार आहोत। मी ही जी बंद बाजू आहे, पुढची बाजू, ती बंद बाजू घेणार आहे। आणि तुम्ही जर ओपन बाजू म्हणजे पुढच्या साईडला हुकलूक पट्टी जर तुम्ही घेणार असाल तर पाव ते अर्धा इंच आपल्याला गळ्याच्या साईडने सोडायचं असतं। पण मी इथे काय करणार आहे, जी ही बाजू आहे ब्लाऊजवरती बंद बाजूकडून ठेवणार आहे, म्हणून वाढवून घेत नाही, फक्त आपण खाली वाढवून घेणार आहोत। खाली आपल्याला फक्त पाव इंच वाढवायचं आहे, कारण हे बेल्ट ब्लाऊज नाही आहे। समजा बेल्ट ब्लाऊज जर घ्यायचं असेल तर आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं। मी ते याच गळ्याला आकार देऊन घेत आहे। जो बोटनेक आहे पुढचा, तोच मी, जो पाठीमागचा आपला बोटनेक आहे तोच मी पुढे ठेवणार आहे। फक्त सिंपल बोटनेक, जसं आपण पाठीमागे डिझाइन करू शकतो तशी आपल्याला पुढे करता येत नाही। समजा तुम्ही 3 इंचाचा जर घेतला तर छोटीशी तुम्हाला वेगळी डिझाइन करून घेता येते। इथे आपण टिक करून घेतलेला आहे। आता आपण परत एकदा मुंडा बघूयात। आधी शोल्डर मोजून घेऊयात। अगदी बरोबर 7 इंच आलेला आहे। इथूनही आपल्याला 7 इंचवरती टिक करायचं आहे। इथून 7 इंच, कारण आपण हे पाव इंच कमी करून घेतलेलं आहे, म्हणून मोजताना आपल्याला वरून मोजायचं आहे। दुसरा भाग जेव्हा कट करतो आपण तेव्हा, म्हणून मी छोटासा कागद जो आहे तो एक्स्ट्रा ठेवलेला आहे। इथेही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। आता आपल्याला अर्धा इंचवरती ते टिक करायचं आहे आणि इथून आकार द्यायचा आहे। या पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे। आतला हा जो आकार आहे आपला पुढचा येणार आहे आणि हा पाठीमागचा येणार आहे। आता आपण टक्स पॉइंट काढून घेऊयात। सर्वात आधी आपण इथे पाव इंच वाढवून घेऊयात। इथे मी पाव इंच का वाढवत आहे, आपण नेहमी अर्धा इंच वाढवतो। जेव्हा आपली क्रॉसपट्टी असेल म्हणजेच बेल्टचं ब्लाऊज असेल तर आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं। पण मी ते बेल्टचं ब्लाऊज नाही घेणार आहे, साधा आपण प्रिन्सेस कट घेत आहोत, म्हणून मी फक्त पाव इंच वाढवलेला आहे। आपल्याला टक्स पॉइंट काढताना नेहमी वरच्या साईडने मोजून टक्स पॉइंट काढायचा असतो। जो टक्स पॉइंट आहे तो 10, 10.5 किंवा 11च्या दरम्यान येत असतो। तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून टक्स पॉइंट मोजून घेऊ शकतात। मी बरेच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की टक्स पॉइंट आपल्याला कसा मोजायचा असतो। वरच्या साईडनेही आपण जे शिवलेलं ब्लाऊज असतं ते वरच्या साईडने
तर आपला जो कटोरीचा टक्स असतो, जो पॉईंट येतो तिथपर्यंत आपल्याला मोजायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला अर्धा इंच त्यामध्ये ॲड करायचं असतं. तुमचं जर ब्लाऊजवरती टक्स पॉईंट येत असेल 10 इंच तर तुम्ही 10.5 इंचवरती टिक करायचं आहे. तर मी इथे तुम्हाला 10.5 इंचवरती टिक करून दाखवते, म्हणजे जो आपला टक्स पॉईंट आहे तो 10 येणार आहे. अर्धा इंच आपण का वाढवतो, वरती आपण जेव्हा शोल्डर जॉईंट करतो तेव्हा अर्धा इंच ते शिलाई मार्जिनमध्ये जात असतं. आता आपण इथून टिक करून घेऊयात. इथे मी 4 इंच घेत आहे, बघू शकता 4 इंच घेत आहे. इथून आपण आता जे हे मोजून घेतलेलं आहे पावणे 5 इंच येत आहे. 5 इंचाला कमी आहे, इथेही पावणे 5 इंचवरती टिक करून घेऊया. हे आपण जे टिक केलेलं होतं ते टक्स पॉईंट आहे, मी या साईडला टिक करून घेतलेला आहे कारण आपण इथून 4 इंच मोजून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे सरळ लाईन मारायची. इथे मी सरळ लाईन मारून घेत आहे. आता आपण हा जो पॉईंट आहे तो याला टच करणार आहोत. त्याला मी व्यवस्थित आकार देऊन घेते. मी तुम्हाला हा आकार डार्कही करून दाखवलेला आहे. या पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा असतो. मी खाली देखील तुम्हाला डार्क आकार करून दाखवते. इथेही मी डार्क आकार करून दिलेला आहे जेणेकरून लक्षात येईल. आता आपण इथून 1.5 इंच मोजून घेऊयात. मी इथे ही जी रुंदी घेत आहे ती 1.5 इंच घेत आहे. 1.5 इंच आपल्याला कुठून घ्यायची आहे, इथून आपण 1.5 इंच मोजून घेत आहोत. इथून 1.5 इंच. आता आपल्याला इथून असा आकार द्यायचा आहे. आकार देताना आपण नेहमी असा आकार देऊन घेत असतो. बघू शकता या पद्धतीने आपण इथे आकार दिलेला आहे. हा आहे आपला टक्स पॉईंट. इथून आपण हा 10.5 इंच मोजलेला आहे आणि हे जे मोजलेलं आहे हे अंतर 4 इंच आहे. इथून आपण हे 1.5 इंच घेतलेलं आहे, इथूनही हे 1.5 इंच घेतलेलं आहे आणि परत आपण हा आकार दिलेला आहे. आता हे जे 1.5 इंच आहे हे आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातो. हा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो शिलाईमध्ये घेत असतो आपण. मग आपण जर इथं 1.5 इंच घेतलेला आहे तर आपल्याला इथं 1.5 इंच ते 1.25 इंच वाढवून घ्यायचं असतं. इथे मी 1.25 इंच वाढवून घेत आहे. 1/2 इंच मी एक्स्ट्रा वाढवते आहे कारण काय होतं, बरेचदा थोडंफार इकडे तिकडे शिलाई मार्जिनमध्ये 1 ते 2 पॉईंट जाऊ शकतं किंवा कमीही जाऊ शकतं, म्हणून आपल्याला 1 ते 2 पॉईंट वाढवून घ्यायचं असतं. आता आपण इथेही अर्धा इंच वाढवून घेऊयात. इथे आपण का अर्धा इंच वाढवतो, जेव्हा आपण ही टीप घेतो त्यावेळेला इथेही 1/2 इंच दोघं साईडने जातं, म्हणजेच अर्धा इंच इथेही कमी होऊन जातं, म्हणून इथेही आपण नेहमी अर्धा इंच वाढवून घेत असतो. बघू शकता इथून मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. आता आपण इथे क्रॉस लाईन मारूयात. ही प्रिन्सेस कटची खूप सोपी पद्धत आहे, सर्वांच्या लक्षात येईल या पद्धतीने मी सांगत आहे. परत एकदा सांगते, हे जे आपण 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे मी 1.25 इंच वाढवलेला आहे कारण हा जो कापड आहे हा कट होऊन जातो आणि हा कापड मग नंतर शिलाई मार्जिनमध्ये जात असतं. हे कट झाल्यानंतर तर मग हे जे कट होऊन जातं त्यासाठी आपल्याला हे 1.5 इंच वाढवून घ्यायला लागतं आणि इथेही आपलं शिलाई मार्जिनमध्ये अर्धा इंच जातं, म्हणून आपण इथेही अर्धा इंच वाढवून घेत असतो. आता आपल्याला इथून अर्धा इंचवरती टिक करायचं आहे आणि क्रॉस लाईन मारायची आहे. आपण हे कट करून घेत असतो. हे जे अर्धा इंच आहे, जेव्हा आपण हे टीप टाकतो तेव्हा हा कापड थोडा खाली येतो, म्हणून वरती अर्धा इंचवरती आपल्याला टिक करून घ्यायचं असतं. आता आपण काय करणार आहोत, जो पाठीमागे बोटनेक घेतलेला आहे तसंच तुम्हाला जर पुढेही बोटनेक घ्यायचं असेल तर या पद्धतीने करू शकता. आता मी तुम्हाला दाखवते, जशी आपण इथे डिझाईन केली, हा होता पाठीमागचा भाग, म्हणून आपल्याला इथे थोडी मोठी डिझाईन करता आली. पण जो पुढचा भाग असतो त्यात आपल्याला जास्त पुढच्या भागात डिझाईन करता येत नाही. समजा तुम्हाला जशी पाठीमागच्या भागावरती आपण मोठी डिझाईन घेतली तशीच जर तुम्हाला पुढच्या भागात छोटी डिझाईन घ्यायची आहे तर आपल्याला काय करायला लागेल ते बघूयात. इथून आपण हे 4 इंच गळा घेतलेला आहे, म्हणजे 4.5 इंचवरती टिक केलेलं होतं, म्हणजे जो आपला बोटनेक तयार होऊन येणार आहे तो 4 इंचचा येणार आहे. तर तुम्हाला जर पुढे डिझाईन हवी असेल छोटीशी तर त्यासाठी आपण 3 इंच
किंवा 3.5 इंच गळा घेऊ शकतो. आपण 3.5 इंच का घेतलेला आहे, कारण शिवून आपला जो गळा आहे तो 3 इंच येणार आहे. मी इथे 3.5 इंचावरती टिक केलेली आहे. इथे आपण लाईन मारून घेऊयात. आता आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. ही जी रुंदी आहे ती 4 इंच आहे. इथूनही आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे. हे आहे 4 इंच. आता आपण इथे लाईन मारून घेऊया. बऱ्याच जणांना आवडतं छोटीशी डिझाईन घ्यायला, तर मी ती कशी घ्यायची ते दाखवणार आहे. बोटनेक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी ज्या पद्धतीने पाठीमागे टिक केलेला आहे, 4 इंच रुंदी, 4 इंच उंची आणि आपला हा गोल आकार. तर आपण इथे हे टिक करून घेतलेला आहे. आता आपण इथून 1.5 इंच मोजून घेणार आहोत. हे फक्त आपण डिझाईनच्या गळ्यासाठी करत आहोत. इथे आता आपण इथून आकार देऊन घेऊया. आपल्याला नेहमी जो हा बोटनेक आहे त्यासाठी आपल्याला पसरट असा आकार द्यायचा असतो, जास्त गोल नाही. समजा आपण जास्त गोल आकार दिला तर आपलं ब्लाऊज मागून ओढलं जातं. इथे आपण जो डिझाईनचा बोटनेक घेणार आहोत, बोटनेक प्लस डिझाईन, तर त्यासाठी मी इथे तुम्हाला टिक करून दाखवलेलं आहे. आता आपण छोटीशी डिझाईन कशी घ्यायची ते बघूयात. इथे आपण 1.5 इंचवरती टिक करून घेऊया. इथून पण 1.5 इंच. आपल्याला यापेक्षा जास्त मोठा नको आहे. जास्त मोठा जर घेतला तर खाली थोडा येईल, म्हणून आपण छोटा घेत आहोत. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार थोडा मोठाही घेऊ शकतात. इथे मी स्क्वेअर केलेला आहे, 1.5 इंच इकडून, 1.5 इंच इकडून. आता आपण काय करून घेऊयात, इथून आकार देऊयात. मी जसं तुम्हाला देऊन दाखवला तसाही दिला तरी चालेल, किंवा तुम्ही डायरेक्ट असा जरी दिला, छोटासा असा पान जरी दिला तरी चालेल. या पद्धतीने तुम्ही पान आकार देऊ शकतात, किंवा अजून एक आहे तो जरी दिला तरी चालेल. या पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचा आहे. जसं आपण वरती गोल करून घेतो तसंच इथेही गोल करून घेऊ शकतात. हा थोडा पानमुळे थोडा खाली जाणार आहे 5 इंच. या पद्धतीने तुम्ही जरी आकार देऊन घेतला तरी ते ब्लाऊज व्यवस्थित बसेल. फक्त आपल्याला आकार देताना व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, ही जी उंची आहे ती कमी घ्यायची आहे, जास्त नाही. जास्त घेतली तर खाली येऊ शकतो तो गळा. तर आपण बोटनेक प्लस डिझाईनचा गळा पुढच्या साईडनेही बघितलेला आहे आणि पाठीमागच्या साईडने देखील बघितलेला आहे. मी इथे तुम्हाला वेगळ्या पेनने का करून दाखवलं, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की डिझाईन जो बोटनेक प्लस आपण डिझाईन घेणार आहोत तर त्यासाठी आपण काय काय चेंजेस केलेले आहेत. गळा रुंदी आपण आहे तेवढीच ठेवलेली आहे, फक्त गळ्याची उंची आपण कमी करून घेतलेली आहे, कारण आपल्याला हा गळा खाली घ्यायचा आहे. बघू शकतात अगदी 1 इंच एवढाच हा गळा आपला खाली जाणार आहे. जर तुम्ही डिझाईनचा घेतला तर इथून आपण वरती टिक करून घेतलेला आहे, म्हणजे उंची कमी घेतलेली आहे आणि त्यात आकार देऊन घेतलेला आहे. मी ते पानाचा आकार दिलेला आहे, तुम्ही कुठलाही आकार देऊन घेऊ शकतात. मी तुम्हाला अजून एक पानाचा आकार देऊन दाखवते. हा जसा आपण पसरट पानाचा आकार दिलेला आहे, तर आपल्याला दुसरा पानाचा आकार देखील देता येईल. या पद्धतीने हा झाला लहान आणि हा झाला मोठा. तुम्ही दोघांपैकी कुठलाही आकार देऊन घेऊ शकतात. मी तुम्हाला याचं अंतर देखील मोजून दाखवते. हे जे अंतर आहे 1 इंचाला 1 लाईन थोडी कमी आलेली आहे, म्हणजेच 1.25 इंचापेक्षा 1 लाईन जास्त. एवढं आपलं अंतर आलेलं आहे. जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचं 1 इंचापेक्षा 1 लाईन कमी हे घेतलेलं आहे आणि हे आपण 1.5 इंचावरती घेतलेलं आहे. तुम्ही दोघांपैकी कुठलेही आकार देऊन घेऊ शकतात. मी आता तुम्हाला कट करून दाखवणार आहे. आपण हे जे अर्धा इंच वरती घेतलेलं आहे ते कट करूया. आता आपण हा आतला आकार कट करणार आहोत. आता आपण बोटनेक कट करणार आहोत. मी इथे तुम्हाला बोटनेक कट करून दाखवत आहे. तुम्ही जो मी डिझाईनचा दाखवला आहे तो देखील कट करू शकता. या पद्धतीने आपण इथे बोटनेक कट केलेला आहे. आता आपल्याला हा जो राऊंड आहे तो कट करायचा आहे.
हे जे अंतर आहे आपण ते 4 इंच घेतलेलं आहे। इथे टक्स पॉइंटला आपल्याला काहीतरी छोटंसं टिक करून घ्यायचं असतं, कारण लक्षात येत नाही। हे बघा या पद्धतीने, म्हणजे शिवताना आपलं लक्षात येतं की हा आपला टक्स पॉइंट आहे। हा देखील आकार आपल्याला तेवढा छान जमला पाहिजे। बघा हा जो एक्स्ट्राचा भाग होता हा कट झालेला आहे, म्हणून आपण इथे वाढवून घेतलेला आहे। हा जो जेवढा इंच आपण कट केलेला असेल, 1.5 इंच असू द्या, 1.25 इंच असू द्या, त्यापेक्षा आपल्याला 1/2 इंच हा एक्स्ट्रा घ्यायचा असतो। इथे शिवताना आपलं जे ब्लाऊज आहे असं शिवलं जाणार आहे। मी तुम्हाला शिलाई मार्जिन देखील दाखवते। एवढी आपली इथे शिलाई मार्जिन जात असते। ही आपली शिलाई मार्जिन आहे। ही आहे आपली शिलाई मार्जिन। मी तुम्हाला डार्कही करून दाखवते। आणि इथूनही मी तुम्हाला दाखवते आपली शिलाई मार्जिन। 1/2 इंच ह्या साईडने, 1/2 इंच तिकडून आपलं शिलाई मार्जिन मध्ये जात असतं। यापेक्षा जर कमी तुम्ही शिलाई मार्जिन मध्ये घेत असाल तर तुमचं ब्लाऊज टिकणार नाही आणि लगेच शिलाईमधून निघायला सुरुवात होते। म्हणून आपल्याला कमीत कमी 1/2 इंच ते अर्धा इंच एवढी शिलाई मार्जिन घ्यायची असते। हे आहे आपलं शिलाई मार्जिन। बरेच जण शिलाई मार्जिन किती इंच घ्यायची, कशी घ्यायची ते कळत नाही, तर मी तुम्हाला इथे टिक करून दाखवलेलं आहे। एवढी आपली इथे शिलाई मार्जिन येणार आहे। जॉईन करताना आपल्याला या पद्धतीने इथे जॉईन करायचं असतं। इथे मी तुम्हाला बोटनेक प्लस डिझाईनचा गळा कसा घ्यायचा, पाठीमागचाही आणि पुढचाही, ते अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। मी इथे तुम्हाला बाही कट करून नाही दाखवलेली आहे, मी बाही टिक करून दाखवणार आहे। बऱ्याच जणांच्या कमेंट असतात की मला डायग्रामवरून बाही दाखवा, तर आपण डायग्रामवरून बाही बघणार आहोत। आता आपल्याला काय करायचं आहे, 36 साईजचा आपण पेपर कटिंग केलेला आहे, तर आपल्याला 36 साईजचा चौथा भाग काढायचा असतो। जे बाही आपण कट करणार आहोत त्याचा आपण 36चा चौथा भाग काढणार आहोत। 36चा चौथा भाग आहे 9 इंच, कारण मी इथे फक्त 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। आणि तुम्ही जर 36चा चौथा भाग प्लस 2 इंच जर शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर त्यासाठी तुम्हाला 9.5 इंचची घडी घ्यायची आहे। मी फक्त 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे पेपर कटिंग कट करताना। तर आपण जी घडी घेणार आहोत बाहीची ती 9 इंचाची घेणार आहोत। 9 इंचाची घडी आपण कशावरून घेतो, 36चा चौथा भाग घ्यायचा असतो, म्हणून आपल्याला 9 इंचाची घडी घ्यायची असते। आता आपण 9 इंचाची घडी घेणार आहोत। मी ते 9 इंचावरती आधी लाईन मारून घेते। ही आपली घडी आहे। हे आहे आपलं 9 इंच, इथून तर एवढं। हे आपलं 36चा चौथा भाग 9 इंच, म्हणजेच आपण जर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर आपल्याला 9 इंचाची घडी घ्यायची असते। आता आपण उंची मोजून घेऊयात। मी ते उंची घेत आहे 10 इंचाची, त्यात 1 इंच आपण वाढवून घेणार आहोत। हे 1 इंच का वाढवतो, इथे अर्धा इंच आपलं खाली जे अस्तरचं ब्लाऊज असतं ते फोल्ड करण्यामध्ये जातं, अर्धा इंच, आणि वरची ते अर्धा इंच आहे ते आपण जेव्हा ब्लाऊजला बाही जॉईन करतो म्हणजे शोल्डरला, तेव्हा ते अर्धा इंच वरती शिलाई मार्जिन मध्ये जात असतं। इथेही आपण लाईन मारून घेऊयात। इथेही 9 इंच अगदी बरोबर अशी टिक करून घ्यायची आहे। नऊ इंच घेतलेला आहे, इथूनही खाली टिक करून घेऊयात। हे आपलं शिलाई मार्जिन असतं, बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही, म्हणून मी नेहमी टिक करून दाखवत असते। इथूनही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। मी इथे लाईन मारून घेतलेली आहे। हा आपला बॉक्स झालेला आहे। इथून एवढी जी घडी आहे आपली ती 9 इंचाची घेतलेली आहे। समजा 1.5 इंच जर आपण शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर आपल्याला घडी घ्यायची आहे 9 इंचाची। इथे आपण ही घडी कशी ठरवतो, 36चा चौथा भाग 9 इंच प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो पेपर कटिंग मध्ये, म्हणजे जी आपली घडी येणार आहे ती 9 इंचाची आहे। आणि 36चा चौथा भाग घेतो आपण 9 इंच प्लस तुम्ही जर 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल पेपर कटिंग कट करताना, तर आपली जी घडी येणार आहे ती 9.5 इंचाची येणार आहे। बाहीची जी घडी येणार आहे ती 9.5 इंचाची येणार आहे। मी नेहमी फक्त 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असते, म्हणून आपली जी घडी येणार आहे ती 9 इंच।
तुम्ही जर 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर आपली घडी ही 9.5ची घ्यायची आहे, म्हणजे कुठल्याही साईजची तुम्ही बाही कट करू शकता। आता आपण खुल्या भागाकडून मोठ्या बाहीसाठी 3 ते 3.25 किंवा 3.5 इंचावरती टिक करत असतो। ज्याच्या बाहीला फुगा होत असेल त्यांनी 3.5 इंच घ्यायचं आहे आणि ज्याच्या बाहीला नॉर्मल बसत असेल त्यांनी 3.25 इंच। इथेही आपण लाईन मारून घेऊया। आता आपण इथे वरती 1.5 इंच आणि 2.5 ते 3 इंचावरती टिक करायचं आहे। या पद्धतीनेही करू शकतो किंवा 3 आणि 2 इंचावरती देखील करू शकतो। इथेही आपण 1.5 इंचावरती शिलाई मार्जिनसाठी टिक करणार आहोत, म्हणजे इथून आपल्याला बाहीला आकार देऊन घेता येतो। आता हा आहे आपला दंडघेर। 36 साईजचा जो दंडघेर आहे तो 5.25 साडेपाच इंच येत असतो। मी इथे 5.5 इंचावरती टिक करत आहे। तुम्ही दंडघेर तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायचा आहे आणि नंतरच टिक करायचं आहे। हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन, हा आहे इथून आपला दंडघेर, हे आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता आपण इथे क्रॉस लाईन मारून घेऊया। इथे आपण क्रॉस लाईन मारलेली आहे। आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। इथून हे जे 3 इंच घेतलेलं आहे तिथून आपण आकार देऊन घेऊया। हा आपला बाहीला आकार दिलेला आहे। हा 2 इंच वरूनही देऊन घेऊया। 2.5 किंवा 2 किंवा 1.5 इथून आपण हे 3 इंच घेतलेलं आहे आणि हे 2 इंच घेतलेलं आहे आणि 1.5 इंच तुम्ही 1.5 इंचावरून देखील देऊन घेऊ शकतात। इथे आपण आकार देऊन घेतलेले आहेत। इथे आपली 36 साईजची आपली इथे बाही कट झालेली आहे। 36चा आपण चौथा भाग घेतलेला आहे। 36चा चौथा भाग आहे 9 इंच आणि आपली जी घडी आहे तीही आपण 9 इंच घेतलेली आहे। इथे मी तुम्हाला मोठी घडीची बाही म्हणजेच लांब बाही आणि मोठ्या मापाची 36 मापाची बाही टिक करून दाखवलेली आहे। इथे बाही टिक केल्यामुळे सगळ्यांचे लक्षात येतं। मला बरेच जण म्हणतात की तुम्ही डायग्रामवरून बाही टिक करून दाखवत जा, तर मी आज तुम्हाला डायग्रामवरून बाही टिक करून दाखवलेली आहे। बऱ्याच व्हिडिओमध्ये मी कागदावरती म्हणजेच पेपरवरती देखील बाही टिक करून दाखवते, कट करून दाखवते आणि ती लावूनही दाखवते। मी ज्या पद्धतीने बाही इथं टिक केलेली आहे त्याच पद्धतीने मी कटही करते आणि जे आपण पेपर कटिंग कट करतो त्याला देखील ही बाही पूर्ण लावून दाखवत असते। इथे आपली बाही जी आहे ती 1/2 इंच किंवा 1 ते 2 पॉईंट ही जास्तच असते, कमी बिलकुल पडत नाही। इथे आपण ही 9ची घडी घेतलेली आहे। तुम्ही जर 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर आपल्याला घडीमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं, म्हणजेच आपली जी घडी येते ती 9.5 इंचाची येते। पण आपण नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिनची जी घडी काढत असतो। आज आपण 36 साईजचं प्रिन्सेस कटचं बोटनेकचं पेपर कटिंग बघितलेलं आहे आणि मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला यामध्ये सांगितलं देखील आहे की कशा पद्धतीने आपण बोटनेक प्लस डिझाईनचा गळा तयार करू शकतो। पुढचा देखील आणि मागचा देखील आपल्याला किती इंचावरती गळा रुंदी घ्यायची असते, शोल्डर किती इंच घ्यायचं असतं आणि मुंडा किती इंचावरती आपल्याला कट करायचा असतो। मी अगदी ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला प्रिन्सेस कट विषयी आणि बोटनेक विषयी सांगितलेलं आहे। तुम्हाला जर माझे पेपर कटिंग हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आणि तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।